शेतकऱ्यांना ऊसाच्या जातीची ओळख व्हावी, त्याच फील्ड स्टाफला सुद्धा जे आहे ते ऊस जातींची ओळख व्हावी, त्या अनुषंगानं कारखान्याच्या ह्या मुख्य कार्यालयासमोर हे पॉट कल्चर जे आहे ते तयार केलेत. आता ही जी व्हरायटी आहे ही अवनी नावानं प्रसिद्ध को 14-0-12 नावानं जे आहे ते हे रिलीज झालेली जात, तर ती लावलेली आहे. तर हिचं उगवताना कशा पद्धतीनं असं तिरकस जे आहे ते अशा पद्धतीनं हा ऊस जो आहे तो एक डोळा लागवड केलेला उगवून आलेला आहे. थंडी आहे, थंडीमध्ये लालसरपणा. दुसरं जे आहे ते हे भागात जे काही 92 म्हणतात पण ते ओरिजिनल नाही आहे. तर हे ओरिजिनल 92-0-0-5 जे VSI कडून आणलेलं रोप होतं, तर त्याचा जो तयार झालेला गेल्या वर्षीचा ऊस, तर ते ही आहे ओरिजिनल को 92-0-0-5. उगवताना ती अशी थोडीशी 3102 सारखी जी आहे ते अशा पद्धतीनं तिरकस उगवते. दोन्ही अशा पद्धतीने हे दिसत आहे. तर ती उगवण क्षमता चांगली आहे तिची, पण उगून आली व्यवस्थित. त्याच्यानंतर हे जे काही आहे तर ही आहे एकदम सरळ वाढायली आहे. तर ही आहे सरळ वाढणारी गुळासाठी निर्मिती केलेली जात आहे. ही आपल्याकडं महाराष्ट्रात किंवा इकडं मध्य पेनिन्सुलर झोनसाठी शिफारस नाही आहे हिची, पण शेतकरी लावत आहे. थोडंसं 15-0-12 सारखी दिसते. तर ही जी जात आहे ही को 18-0-0-9 नावानं जी आहे ते ही जात आहे. तर ही फक्त तामिळनाडू प्रदेशासाठी शिफारस असलेली आहे. त्याच्यानंतर ही जी आहे ही 15-0-0-6 उगवण क्षमता जर बघायला गेलं तर जसं आपण ह्याच्या आधी म्हणलं तसं इतर जातींच्या तुलनेत कमी आहे. हिची थोडीशी उशिरा उगवतो हा ऊस. त्याच्यानंतर पुढं जर हे पाहिलं तर ही आहे पाडेगाव संशोधन केंद्राचं मूलभूत बियाणं आणलेलं, तर ते 86-0-32 आहे. हे अशा पद्धतीनं उगवलेलं आहे. त्याच्या पुढं जाऊन हे जे आहे तर हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं टिश्यू कल्चर आणलेलं, त्याचा जो काही तयार झालेला ऊस त्याच्यापासून हे जे आहे लावलेला हा ऊस, म्हणजे ही VSI लिहिलं म्हणजे फक्त हे कशासाठी, किंवा VSIचं टिश्यू कल्चर आणलेलं आहे. ॲक्च्युली हे 86-0-32 आहे. उगवण क्षमता चांगली झालेली. आता ह्याच्यामध्ये एक आहे तिथं एखाद्या वेळेस हे झाडांचा पण परिणाम झाला की ते व्यवस्थित उगून आलं नाही. हे सतत सूर्याला एक्सपोजर होत आहे. म्हणजे सांगायचा उद्देश ह्याच्यातून ह्या पॉट कल्चर म्हणून आपल्याला लक्षात आला असेल की बघा त्या दोन झाडाच्या मध्ये जी आहे तर ती कुंडी आहे, तर ती कुंडी उगवून आली तात्काळ. मात्र इथं जे आहे ते सतत हे दोन्ही झाडाच्या सावलीत राहतंय, तर हे उगवायला जरा वेळ खायलेला आहे. तर हा सुद्धा विषय जो आहे तो ह्याच्यामध्ये असतो. ही व्यवस्थित उगून आलं आहे, सतत उन्हाला एक्सपोजर. आता त्याच्या पुढे जाऊन ही सतत उन्हाला एक्सपोजर आहे, पण हे नाही उगून आलेलं. हे 86-0-32 आहे कोइंबतूरचं. आता त्याला हे बघावं लागेल काय विषय आहे ते. आणि सगळ्यात जास्त जबरदस्त वाढ जर कोणाची झाली असेल तर ती आहे 13-0-0-7. ही एकदम उगवायला फुटव्याला सगळ्यात टॉपची जात, सगळ्यात जास्त उंच उगून आलेली आहे. हे एकाच वेळेस केलेले आहे आपण सगळं, पण सगळ्यात जास्त 13-0-0-7 जी आहे ती एकदम फास्ट उगून आल्या आणि एकदम चांगली अशी लांब लांब उगून आल्या. त्याच्या पुढं जाऊन ह्या ठिकाणी आता हे सतत उन्हाला एक्सपोज आहे, तरी पण याच्यात हे उगवून आलेलं नाही आहे. तर सगळे शेतकरी जशी तक्रार करतात की 15-0-12चा हा कोंब आहे, एकदम उगवायला अत्यंत दमानं. आता हे कोंबाटे उगवून आले तर बघा हो का, हे पण उगवण शक्ती आणि उगवण क्षमता अत्यंत कमी असलेली ही 15-0-12. त्याचंसुद्धा मूलभूत आणलं होतं. मूलभूतचं उगवून आलेला ऊस फाउंडेशन पायाभूत झाला, तो आता इथं लावला आहे. आणि आता हे सतत इथं काही ऊन येत, म्हणजे सतत उन्हाचं असं हे नाही आहे की बरं पाणी भेटत नाही असं पण नाही. इथं पाणी पण ह्याला भेटतं आहे कंटिन्यू व्यवस्थित, आणि उन्हाला सुद्धा सतत ही एक्सपोज राहते. पण तरीसुद्धा इतर जातीच्या ह्या तुलनेत जे आहे ते हे व्यवस्थित उगून आला नाही 15-0-12.